नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महात्मा गांधी विद्या मंदिर नाशिक संचलित ई लर्निंग प्रोसेस फॉर द इयर 2020-21 आपण विषय शिकत आहोत बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी 11वी कॉमर्स. माझं नाव आहे ठाकूर सीडी. आपण आपलं पहिलं प्रकरण पाहत होतो, इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. त्यात आपण पाहणार आहोत लायबिलिटीज अँड टाइप्स ऑफ लायबिलिटीज. लायबिलिटी म्हणजे नेमकं काय? अमाऊंट पेएबल बाय द बिझनेस टू अदर्स इज नोन ॲज लायबिलिटी. लायबिलिटी म्हणजे बिझनेसने समोरच्या व्यक्तींना देणारा पैसा म्हणजेच लायबिलिटी. फॉर एक्झाम्पल, लोन टेकन. आपण कर्ज घेतलं होतं, व्यवसायाने कर्ज घेतलं होतं, ते कर्ज परतफेड करणे म्हणजेच लायबिलिटी. तसंच आलं क्रेडिटर्स. क्रेडिटर्स आपले देणं, आपण व्यवसायाने समोरच्या व्यक्तीला देणं लागतो ते म्हणजे क्रेडिटर्स. आता आहे टाइप्स ऑफ लायबिलिटीज. त्याच्यात आहे फिक्स्ड लायबिलिटी. फिक्स लायबिलिटी, वन ऑफ द मेजर सोर्स ऑफ द फंड्स इन द बिझनेस इज फिक्स लायबिलिटी. मोस्टली जास्त तर व्यवसायात फिक्स लायबिलिटीचा उपयोग जास्त तर करण्यात येत असतो. इट मे बी इन द फॉर्म ऑफ कॅपिटल. ते कोणत्या फॉर्म मध्ये असतं? कॅपिटल, ज्याला आपण भांडवल म्हणतो. त्याच्यात लॉंग टर्म लोन्स फ्रॉम बँक्स, बँकेकडनं घेतलेलं कर्ज लॉंग टर्म साठी, जास्त काळाचं, जास्त मुदतीच्या काळाचं घेतलेलं लोन. अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, अशा संस्था जे कर्ज पुरवठा करतात, अशा संस्था. नंतर आहे करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटी म्हणजे काय? एका वर्षाच्या आतात फेडता येण्यासारखं कर्ज म्हणजेच करंट लायबिलिटी. पुढचं आहे नेटवर्थ और ओनर्स इक्विटी और कॅपिटल. द अमाउंट और फंड्स प्रोव्हाइडेड बाय द प्रोप्रायटर इन द बिझनेस इज कॉल्ड कॅपिटल. व्यवसायाच्या मालकाने व्यवसायासाठी लावलेला पैसा म्हणजेच कॅपिटल. ॲज वेल ॲज द एक्सेस ऑफ असेट्स ओव्हर लायबिलिटीज ऑफ द बिझनेस इज नोन ॲज कॅपिटल. तुमच्या व्यवसायाची मालमत्ता ही तुमच्या लायबिलिटी पेक्षा जास्त असते, त्यालाच कॅपिटल किंवा नेटवर्थ असं सुद्धा म्हणतात. पुढचं आहे contingent liability. A liability which may arise in future depends on happening or not happening of certain events is called contingent liability. Contingent liability म्हणजे अशी गोष्ट की जी घडेल का नाही हे आपण आत्ता सांगू शकत नाही, ते भविष्यावर निर्भर करतं, अशी गोष्ट म्हणजे contingent liability. परत एकदा सांगतो, कॉन्टिंजंट लायबिलिटी म्हणजे अशी गोष्ट जी भविष्यावर निर्भर करते की ती घडेल का नाही, म्हणजेच कॉन्टिंजंट लायबिलिटी. फॉर एक्झाम्पल आपण पाहूया, अ वर्कर मेक्स अ क्लेम फॉर कम्पेन्सेशन ऑफ ₹5,000. आपल्या व्यवसायामध्ये काम करणारा कामगाराने आपल्या व्यवसायातनं काही कंपेन्सेशन, नुकसान भरपाई मागितली. किती हजार? 5,000 अगेन्स्ट द बिझनेस. बिझनेस कडून 5,000 नुकसान भरपाई त्याने मागितली. अँड द डिसिजन इज पेंडिंग इन द कोर्ट. ते डिसिजन कुठे चालू आहे? मग ते कोर्टात ते डिसिजन चालू आहे. इट मे बी अ फ्युचर लायबिलिटी फॉर बिझनेस. ती बिझनेससाठी ती फ्युचरमध्ये भविष्यात येणारी लायबिलिटी ही आपण म्हणू शकतो. आणि हॅपनिंग ऑन इव्हेंट्स, जर कोर्टाने जर सांगितलं की त्यांना 5,000 रुपये तुम्ही नुकसान भरपाई द्यायची, तर ती द्यावी लागेल. जर कोर्टाने सांगितलं की द्यायची नाही, तर ते पण जे बी देणं किंवा न देणं हे कशावर निर्भर आहे? भविष्यावरती. जर भविष्यात सांगितलं तर, नाहीतर नाही, म्हणजेच कॉन्टिंजंट लायबिलिटी. Meaning of accounting concepts. Accounting means of communicating the business result of a business operations to various parties interested in
or connected with the business. बिझनेसशी कनेक्टेड असलेल्या अशा व्यक्ती ज्यांना आपली अकाउंटिंगमुळे काही गोष्टी कळतील किंवा आपला बिझनेस कसा चालू आहे हे त्यांना कळेल. कशातनं कळेल की आपण जे अकाउंटिंग करणार आहोत त्या अकाउंटिंग मधनं त्यांना ते कळणार आहेत. मग असे कोणते कोणते व्यक्ती आहेत ज्यांना आपल्या अकाउंटिंग मधनं आपल्याला त्यांना माहिती भेटू शकते. एक आहे ओनर. ओनर म्हणजे व्यवसायाचा मालक, त्या व्यवसायाचा असणारा मालक. मालकाला सुद्धा त्याच्यातनं माहिती ही मिळू शकते. क्रेडिटर्स, ज्याला बिझनेस पैसा देणं लागतो ते म्हणजे क्रेडिटर्स. इन्व्हेस्टर्स, इन्व्हेस्टर्स म्हणजे गुंतवणूकदार जे आपल्या व्यवसायात पैसा गुंतवतात. बँक, बँकेकडनं जर आपण पैसा घेतला असेल, लोन घेतलं असेल तर बँकेला सुद्धा आपल्या अकाउंटिंग किंवा अकाउंटिंग मधनं माहिती मिळते की आपल्या व्यवसायाची पोझिशन आज काय आहे. अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला त्यांना ते माहिती मिळणं गरजेचं आहे. पुढचं आहे इम्पॉर्टन्स ऑफ अकाउंटिंग कन्सेप्ट्स. अकाउंटिंग कन्सेप्टचे महत्व. रिलायबल फायनान्शियल स्टेटमेंट्स. तुम्ही जे अकाउंटिंग करतात त्याचं महत्व काय आहे? जी माहिती तुम्ही केली आहे, जी अकाउंटिंग केली आहे ती रिलायबल असणं गरजेचं आहे की त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकतात का नाही हे त्याच्यातनं कळालं पाहिजे. नंतर आहे युनिफॉर्मिटी इन प्रेझेंटेशन. जे प्रेझेंटेशन तुम्ही केलंय त्याच्यात समानता, युनिफॉर्मिटी ते आहे का. नंतर आहे ऍक्सेप्टेबल बेसिस ऑफ मेजरमेंट. ते तुम्ही जे मेजरमेंट केलंय ते ऍक्सेप्टेबल आहे का, त्याच्यावर तुम्ही ऍक्सेप्ट करू शकतात का. नंतर आहे प्रॉपर इन्फॉर्मेशन टू ऑल. जे अकाउंटिंग तुम्ही केलंय त्याच्यातनं तुम्हाला माहिती जी तुम्हाला पाहिजे ती माहिती मिळते आहे का. व्हॅलिड अँड अप्रोप्रिएट ऍझम्पशन. तुम्ही जर अकाउंटिंग नीट केली तर तुमच्या याच्यातनं तुम्ही व्यवसायासाठी जे डिसिजन घेणार आहे तर ते डिसिजन्स घेण्यासाठी, त्या ऍझम्पशन घेण्यासाठी तुम्हाला ते मदत करत असतं. पुढचं आहे अकाउंटिंग स्टँडर्ड्स. Accounting standards provide the framework and norms to be followed in accounting so that the financial statement of different enterprises becomes comparable. अकाउंटिंग स्टँडर्डने सांगितल्याप्रमाणे आणि त्यांच्या नियम अटी शर्तींप्रमाणे जर तुम्ही अकाउंटिंग केली असेल तर तुम्हाला दोन व्यवसायांमध्ये कंपॅरिझन करता येणार आहे. इट इज नेसेसरी टू स्टँडर्डाइज द अकाउंटिंग प्रिन्सिपल्स टू इन्शुअर कन्सिस्टन्सी. तुम्ही जर नीट अकाउंटिंग केली असेल तर तुम्हाला तुमच्या व्यवसायाची कन्सिस्टन्सी ही माहिती पडत असते. तुम्ही दोन व्यवसायांमध्ये कंपॅरिझनही करू शकता. रिलायबिलिटी. रिलायबिलिटी म्हणजे तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू शकतात का नाही हे तुम्हाला किंवा त्या व्यवसायाच्या अकाउंटिंग मधनं लोकांना माहिती असू शकतं, तुम्हाला ही माहिती पडू शकत असतं. नंतर आहे नीड फॉर अकाउंटिंग स्टँडर्ड्स. अकाउंटिंग स्टँडर्ड्स फॉलो का करावेत, अशी काय गरज आहे. टू प्रमोट बेटर अंडरस्टँडिंग ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स. तुमचे फायनान्शियल स्टेटमेंट्स बरोबर आहेत ते समजण्यासाठी तुम्हाला अकाउंटिंग स्टँडर्ड्स मदत करत असतं. टू हेल्प अकाउंटंट्स टू फॉलो युनिफॉर्म प्रोसिजर्स अँड प्रॅक्टिसेस. अकाउंटिंग स्टँडर्ड्स अजून काय करतं, अकाउंटंट्सलाही मदत करत असतं. कशासाठी? युनिफॉर्म प्रोसिजर. जी प्रोसिजरने ज्या पद्धतीने तुम्ही अकाउंटिंग केली पाहिजे त्या पद्धतीने अकाउंटिंग करण्यासाठी ते मदत करत असतं. आणि ती प्रॅक्टिस तुम्ही करत राहावी याच्यासाठी ते मदत करत असतं. पुढचं आहे टू फॅसिलिटेट्स मिनिंगफुल कंपॅरिझन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स ऑफ 2 or more एंट्रीज. 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यवहार जर घडलेले असतील तर त्या दोघींमधलं कंपॅरिझन करण्यासाठी सुद्धा ते मदत करत असतं. टू एनहान्स रिलायबिलिटी ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स. तुमच्या याच्यातलं खरेपणा शोधण्यासाठी सुद्धा ते मदत करत असतं. टू मेट द लिगल रिक्वायरमेंट्स इफेक्टिव्हली. तुमच्या व्यवसायासाठी तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज आहे ते समजण्यासाठी सुद्धा अकाउंटिंग स्टँडर्ड्स हे तुम्हाला मदत करत असतं.